मानवांनो, संत हे कृपाळू, उदार आणि मायबाप असतात। तसं बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा फोटो एका साईडला पंतप्रधान यांचा फोटो आहे, पण संतांचं रूप घेतल्यानं कुणी संत होत नाही। कारण काल जे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा म्हणजे प्रचंड वेदनादायी ते हल्ला पाहायला मिळाला। कारण डोक्यात मार लागला, रक्तबंबाळ झालेली विद्यार्थी पाहायला मिळाले। त्यांचे प्रश्न सोडवायला फक्त एक साधा टेबलमध्ये लागला असता आणि संवाद झाला असता तर ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या। पण सरकारनं मारणं हे अत्यंत चुकीचं आहे। हुकुमशाही आणण्याचा डाव या ठिकाणी कुणी रचला जातोय का, हा प्रश्न, हा सवाल प्रत्येकजण या ठिकाणी विचारला जातोय। कारण प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी, विद्यार्थ्यांना जॉब नाही आहेत, प्रत्येक विद्यार्थी हतबल झालेले आहेत। या ठिकाणी नीटचा पेपर असेल, असे अनेक पेपरसुद्धा फुटले जात आहेत। याच्यावरती विद्यार्थ्यांनी जर आवाज उठवला तर त्यांच्यावरती लाठी हल्ला केला जातो आहे। प्रत्येक तरुणाने आवाज उठवणं गरजेचं आहे। वारीत मला काहीही बोलायचं नव्हतं, गेल्या अनेक दिवसांपासून मी शांत होतो, पण जे काही विद्यार्थ्यांवरती हल्ला झाला याचा जाहीर निषेध खास वारीमधून या ठिकाणी करतोय। कारण संतांचं रूप घेतल्यानं कुणी संत होत नाही। आमचे संत मायबाप आहेत, उदार आहेत आणि कृपाळू आहेत। आणि संतांची फोटो सोडून या लोकांची फोटो या ठिकाणी लावली गेलेली आहेत। एकीकडे बघितलं माऊलींच्या पालखीमध्ये माऊलींचा एक फोटो आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा फोटो नाही, इतर कुठल्याही संतांचा फोटो या ठिकाणी लावला गेलेला नाही आहे। फक्त यांची फोटो यांचं या ठिकाणी लावले गेलेलं पाहायला मिळतं। तुम्हाला याच्यावरती काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचूया। आपला मित्र उदय भिसे पाटील, रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।